हॅलो, मी तर कालच व्हिडिओ शूट केला होता, पण मला टाकायला काही वेळच भेटला नाही. काल तर मिस्टरांचा उपवास होता, शनिवार होता. मिस्टरांचा उपवास असला म्हटलं की मी तर काय जेवणच बनवत नाही माझ्यासाठी, फक्त डाळ आणि भात. त्याच्यावरच मी सकाळी नाश्ता बनवते. मी काल सकाळी नाश्ता पण बनवला होता, चहा बिस्किट खाल्लं होतं. आणि त्यामुळे आज मिस्टरांचा उपवास दिवशी काहीतरी स्पेशल करावं बोलले. मग त्यांना पण काही जेवण जात नव्हतं. इकडच्या भाज्या तर तुम्ही तर खाणारच नाहीत, आपल्यासारख्या भाज्याकडे टेस्टी लागत पण नाहीत. मग मस्त इकडं मस्तपैकी टुमटुमीत अशा पुऱ्या करून घेतल्या. आणि त्यानंतर कढाई पनीर मस्तपैकी बनवून घेतलं. आणि इकडे बघा माझे तर जेवण झाले होते. आणि मस्तपैकी इकडे पटपट इकडे भांडी घासून घ्यावी बोलली. मग त्याच्यासाठी पटकन इकडे भांडी घासाय घेतली. आणि भांडी घासून झाल्यानंतर मला तर कामे भरपूर होती. मला तर झाडू पण मारायचा होता, किचन पण क्लीन करायचा होता. पहिल्यांदा बोलले भांडी घासून घेऊया आणि त्यानंतर बाकीची कामे करून घेऊया. आणि पटपट इकडं भांडी पण घासून झाली. आणि नंतर इकडं पट करत चला बोलले आता इकडे किचन पण आपण क्लीन घेऊया. म्हणून इकडे किचन पण क्लीन करायला घेतला. किचन क्लीन करून झाल्यानंतर मला एकदा माझ्या मुलाला खाऊ पण भरवायचा होता. मग पटपट ही कामे झाली की अजून तर मला संध्याकाळी 11 वाजेपर्यंत झोपेपर्यंत माझी कामे चालूच राहतात. कुठे मुलाला बरं थोडीशी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर थोडीशी वॉकिंग करून येतो. आणि घरामध्ये बसून तर काही सुचतच नाही दिवसभर. आत्ता तर एवढी गरमी चालू झाल्या ते तर जेवणच जात नाही. जेवायचं म्हणलं तर नकोच वाटतं. आणि सकाळी जेवण केलेलं सगळं तसंच राहतं. आणि सकाळी बनवलं जेवण माझं तसंच राहून जातं. आणि त्यानंतर असा माझा दिवस आजचा गेला. आजचा ब्लॉग इथं सेंड करते. बाय.